नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध काउन्सिलर आणि लेखिका कांचन दीक्षित यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतेय त्यांच्याच शब्दात. ग्रॅटिट्यूड हा एक अभ्यास आहे, सराव आहे. दिवसभरातला जितका जास्त वेळ आपण कृतज्ञतेच्या भावनेत राहू ना, तितका वेळ आपली एनर्जी चांगल्या म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीवर राहते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार ज्या फ्रिक्वेन्सीवर आपण राहतो तशाच गोष्टी, घटना ब्रह्मांडसुद्धा आपल्याकडे पाठवतं. कृतज्ञता ही सगळ्या सुखाची, आनंदाची गुरुकिल्ली आहे, ज्यालाच साधू संत संतोष, समाधान म्हणतात. जब आवे संतोष धन, सब धन धुली समान, किंवा चित्ती असू द्यावे समाधान. कृतज्ञता म्हणजे मनापासून थँक्यूची भावना. आणि यासाठी अगोदर नम्रता असायला हवी. कशालाही गृहीत धरणं संपलं ना की मग कृतज्ञता येते. जे मला आज मिळालंय तेच उद्या मिळेलच या अंधश्रद्धेनं आपण जगत असतो. आणि मग हळूहळू नियमित मिळणाऱ्या सुखसुविधांचं महत्त्व आपल्याला वाटेनासं होतं. मनाची कार्यपद्धतीच तशी आहे. बघा, एका भिंतीवर नवी फ्रेम लावा. 8 दिवसांनी सरावानं ती दिसणं बंद होईल. जे जवळ असतं ना ते दिसणं बंद होतं, म्हणजेच ऑटो पायलट होतं. म्हणूनच कृतज्ञतेसाठी हवी जागृती, अवेअरनेस. एक छोटीशी टिप या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससाठी. सकाळी उठल्यावर म्हणजे जराशी जाग येते अशी पहिली जाणीव येताच एक प्रयोग करायचा. हात जोडा किंवा बोटं मोजा. स्माईल अँड स्टार्ट. 10 गोष्टींना हसून थँक्यू म्हणायचं आहे आणि भावना अनुभवायची आहे. आणि नुसतं यांत्रिकपणे बोलायचं नाही हं. कुठल्याही 10 गोष्टी, वस्तू सहज आठवतील त्या, डोळे उघडून किंवा डोळे मिटून. समजा आठवलं की अरे, हृदय धडधडतंय, थँक्यू. पंख्यामुळे छान झोप लागली, थँक्यू. दूध घरपोच येतंय, थँक्यू. नळाला पाणी आहे, गिझर आहे, थँक्यू. अशा 10 गोष्टींना थँक्यू म्हणून दिवसाची सुरुवात करा. बघा, अंतर्मनावर याचा प्रभाव पडेल आणि सकारात्मकता वाढेल. चिडचिड होते, इतरांचा त्रास होतो, दिवसभर वैतागायला होतं, कटकटी होतात. त्यांनी तर हा प्रयोग नक्की करून बघा आणि फरक बघा. खरं तर रात्री झोपतानाही 10 गोष्टींना मनापासून थँक्यू म्हणा. मग साधारण महिनाभरातच ही सवय लागेल तुम्हाला आणि सकाळी उठता उठताच याचा मग आनंद मिळेल. कारण जिथे कृतज्ञता असते ना तिथे आनंद असतो. या 10 बोटांवर थँक्यू मोजण्याचा प्रयोग आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट आहे. दिवसभरही हा प्रयोग करता येईल. सकाळपासून आपल्याला कुणी काही दिलं किंवा मदत केली की 1 बोट मोजायचं. म्हणजे बघा, लोकलमध्ये कुणीतरी बसायला जागा दिली तर आपलं पहिलं बोट थँक्यू. ऑफिसमध्ये कुणी कॉफी दिली, थँक्यू. आपलं एखादं काम केलं, थँक्यू. बघा, दिवसाच्या शेवटी किती बोटं मोजली जातात ते. कदाचित एखाद्या वेळेस ती संख्या 3 आणि 4च मिळेल, पण मग हळूहळू ही संख्या वाढेल. कारण एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. आपला फोकस जिथे असतो, आपलं लक्ष जिथे असतं तिथे ऊर्जा जाते आणि मग ती गोष्ट वाढत जाते. मग श्रोते हो, हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. कारण यानं मिळणार आहे तो फक्त आनंद आणि समाधान, हो ना. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.